पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील गुंड टोळ्यांचे म्होरक्यांचे झाडझडती घेण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले असून मंगळवारी पोलीस आयुक्तालयात गुंड गजानन मारणे, बाबा बोडके, निलेश गायवळ, सचिन पोटे यांच्यासह 300 गुंडांची चौकशी करून त्यांना समज देण्यात आली। अमितेश कुमार यांनी पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर गुंडगिरीचा बिमोड करण्याचे आदेश त्यांना दिले। त्यानुसार गुन्हे शाखेने शहरातील गुंडांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली। मंगळवारी पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेतील गुंड गजानन मारणे, बाबा बोडके यांच्यासह विविध टोळ्यांच्या म्होरक्यांना बोलवण्यात आले। गुंड टोळ्यांचे प्रमुख त्यांच्या साथीदारांना रांगेत उभे करून त्यांची गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांची चौकशी केली। शहरातील 10 टोळ्यांच्या प्रमुखांसह गुन्हेगारी क्षेत्रात पाऊल ठेवलेल्या 21 टोळ्यांच्या म्होरक्यांची चौकशी देखील करण्यात आली। पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर, सुनील तांबे यांनी गुंडांना समज दिली। गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांची चौकशी देखील केली। पोलीस कोणाचे शत्रू नाहीत, आम्ही नागरिकांसाठी सुरक्षेसाठी बांधील आहोत, मात्र ज्यांना कायद्याचे पालन करायचे नसेल तर त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला। ज्या स्टेप्स आहेत त्या गेल्या 3-4 दिवसापासून चालू आहेत आणि त्याच्यामध्ये जे काही आमचे डोजर्स होते यांच्याकडे प्रिव्हेंटिव्ह स्टेप, त्यांच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स किंवा याचं जे काही प्लॅनिंग आहे ते करण्यासाठी आम्ही या सर्व रेकॉर्डवरचे आमचे जे काही गुन्हेगार असतील, आरोपी असतील त्यांना आपण पोलीस स्टेशनला किंवा आपल्या युनिटला आपण त्यांना कॉल केलं होतं। त्यांच्याकडनं इतंबित माहिती जो काय आमचा डोजरचा फॉर्म आहे तो फॉर्म आम्ही पूर्णपणे भरून घेतलेला आहे आणि त्यांना जे काही गुन्हेगारीचं उदात्तीकरण किंवा काही गुन्हेगारी कृत्य त्यांच्याकडनं घडू नये म्हणून त्यांना प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स होऊन आणि त्या ज्या काही लिगली सूचना आहेत त्या आम्ही त्यांना दिलेल्या आहेत, त्यासाठी आम्ही त्यांना बोलवलं होतं। यामध्ये काही नामचीन गुंड जसे आहेत तसे नवीन तरुण की जे गुन्हेगारी पार्श्वभूमी त्यांची नुकतीच सुरू झाली असे तुम्ही बोलवले होते, तर याला आळा बसेल असं वाटतं तुम्हाला की हे ज्यांच्याकडे बघून त्यांनी गुन्ह्याला सुरुवात केली होती? आपल्याला याच्यामध्ये आता जे काही प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स आहेत त्या तर आपल्याला उचलल्या पाहिजेत आणि त्याच्यावरती जी काही कारवाई आहे ती कारवाई केली पाहिजे, ती आम्ही कारवाई करत आहोत। रायझिंग काय प्रकार आहे? रायझिंग किती गुन्हेगारांना रायझिंग काय प्रकार? आज जवळपास 267 जे काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांना आम्ही आज कॉल केलं होतं।